नमस्कार. ऊस शेती करणाऱ्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी कोणती असेल? तर ती आहे तणांची. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. ऊस पिकामधलं तण कसं नियंत्रणात आणायचं यासाठी एक सोपा आणि व्यवस्थित मार्ग आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, हा प्रश्न अगदी थेट आहे आणि प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मनात तो कधी ना कधी येतोच. आपल्या शेतात जे गवत उगवतं ते फक्त दिसायला वाईट दिसतं असं नाहीये. ते आपल्या पिकाचं, आपल्या कष्टाचं खरंखुरं नुकसान करत असतं. पण विचार करा, हे नुकसान नेमकं किती मोठं असू शकतं? हा आकडा बघा, 40 ते 45%. धक्कादायक आहे नाही का? म्हणजे जर आपण योग्य वेळेत तणांवर नियंत्रण मिळवलं नाही, तर आपलं उत्पादन तब्बल 40 ते 45% कमी होऊ शकतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं जवळजवळ अर्ध उत्पन्न हे गवत खाऊन टाकतं. पण प्रश्न हा आहे की हे तण इतकं धोकादायक का आहे? तर तण म्हणजे फक्त एक फालतू रोप नाहीये. तो आपल्या ऊस पिकाचा एक जबरदस्त स्पर्धक आहे. विचार करा, ऊसापेक्षा तब्बल 7 पट जास्त वेगाने हे तण जमिनीतून पाणी आणि खतं खेचून घेतं. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? आपण जे काही खत पाणी आपल्या ऊसाला देतो त्यातला मोठा हिस्सा हे तणच खाऊन टाकतं. मग आता या समस्येवर उपाय काय करायचा? तर आपल्याकडे तणनाशकांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चला, आता आपण बाजारात कोणते वेगवेगळे पर्याय आहेत आणि आपल्यासाठी योग्य कोणता हेच समजून घेऊया. आजकाल मजुरांची समस्या किती मोठी आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. अशा वेळी वेगवेगळ्या गवतासाठी वेगवेगळी औषधं आणायची, ती फवारायची, हे खूपच किचकट होऊन जातं. आणि म्हणूनच बाजारात एक नवीन पर्याय आलाय. तो म्हणजे वन शॉट सोल्युशन. म्हणजे काय? तर एकच औषध जे सगळ्या प्रकारच्या तणांवर काम करेल. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वाल कंपनीचं त्रिशुक. याचं वैशिष्ट्य काय? तर हे एकच औषध गवतवर्गीय आणि रुंद पानाच्या म्हणजे दोन्ही प्रकारच्या तणांना मारतं. याचा असर पण जास्त काळ टिकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ऊसाच्या पिकावर याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. ते पिकासाठी एकदम सुरक्षित आहे. आता बघूया दुसरा पर्याय. हा पण खूप लोकप्रिय आहे आणि सर्रास वापरला जातो. तो म्हणजे 2 वेगवेगळ्या तणनाशकांना एकत्र करून फवारणी करणं. याने फायदा असा होतो की कमी खर्चात जास्त प्रकारच्या तणांवर नियंत्रण मिळवता येतं. ह्याचंच एक सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे टाटा मेट्री आणि 2,4-D यांचं मिश्रण. टाटा मेट्रीमध्ये मेट्रीब्युझिन हा घटक असतो. ऊस शेतीतल्या बहुतेक सामान्य तणांना संपवण्यासाठी हे कॉम्बिनेशन एकदम प्रभावी आणि खिशाला परवडणारं आहे. बरं, साधीसुधी तणं तर या उपायांनी जातात, पण काही तणं इतकी हट्टी असतात की ती सहजासहजी जातच नाहीत. आपण आता अशाच 2 सगळ्यात डोकेदुखी ठरलेल्या तणांबद्दल बोलणार आहोत, लव्हाळा आणि हराळी. यांच्यावर काय उपाय करायचा ते बघूया. यांना कंट्रोल करायच्या आधी ते वाढतात कसे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, लव्हाळा जो आहे तो जमिनीच्या खाली गाठी तयार करतो आणि पसरतो. तर हराळी जमिनीच्या वरून काड्या टाकत पसरते. आता त्यांची वाढायची पद्धतच वेगळी असल्यामुळे साहजिकच त्यांच्यावरचे उपाय पण वेगवेगळे असणार. लव्हाळ्यासाठी बोलायचं झालं तर धानुका कंपनीचं सेम्प्रा हे खूप प्रभावी औषध आहे. हे काम कसं करतं? तर आपण जेव्हा पानांवर फवारतो तेव्हा ते औषध पानातून शोषलं जाऊन थेट जमिनीखालच्या गाठींपर्यंत पोचतं आणि त्या गाठींनाच आतून संपवून टाकतं. म्हणजे लव्हाळा मुळासकट नष्ट होतो. आता वळूया हराळीकडे. हराळीसाठी BSFचं वेनेट कम्प्लीट हाय चांगला निवडक पर्याय आहे. पण जर हराळी खूपच जास्त वाढली असेल तर बायर कंपनीचं राऊंडअप सुद्धा वापरता येतं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, राऊंडअप हे बिननिवडक आहे. म्हणजे ते जे दिसेल त्याला जाळतं. त्यामुळे हे फवारताना पंपाच्या नोझलला हुड लावणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर औषध उसावर उडालं तर आपलं पीकही जळून जाईल. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण कोणतं औषध वापरायचं हे सगळं पाहिलं. पण औषधांइतकंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की ते वापरायचं कसं. चला तर मग यशस्वी फवारणीसाठीची ही पंचसूत्री म्हणजे 5 सोपे पण महत्त्वाचे नियम समजून घेऊया. हे वाक्य बघा, औषधापेक्षा पद्धत जास्त महत्त्वाची आणि हे अगदी 100% खरं आहे. आपण कितीही चांगलं, कितीही महागडं औषध आणलं, पण जर आपली फवारणीची पद्धतच चुकली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे योग्य पद्धत वापरणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही पंचसूत्री खूप सोपी आहे, लक्षात ठेवा. पहिलं, फवारणीच्या आधी जमिनीत ओलावा पाहिजे.
दुसरं, फवारणी सकाळी 9च्या आत किंवा संध्याकाळी 5च्या नंतरच करा, म्हणजे औषध उडून जाणार नाही. तिसरं, एका एकरासाठी कमीत कमी 200 लिटर पाणी वापरा. चौथं, पाणी स्वच्छ असावं. गढूळ पाण्यामुळे औषधाचा परिणाम अर्धा होऊ शकतो. आणि 5वं, औषधामध्ये एक चांगल्या क्वालिटीचा स्टिकर नक्की टाका, म्हणजे औषध पानांना व्यवस्थित चिकटून राहील. चला, फवारणी तर झाली, पण इथेच आपलं काम संपत नाही. फवारणीनंतर काय काळजी घ्यायची हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि सोबतच पुढच्या वेळेस हा त्रास कमी कसा होईल यावरही आपण बोलूया. या काही गोष्टी कटाक्षाने पाळा. फवारणी झाल्यावर साधारण 12 ते 15 दिवस जमिनीची कोणतीही मशागत करायची नाही, म्हणजे खुरपणी किंवा बांधणी करायची नाही. आणि तेवढेच दिवस पिकाला पाणीही द्यायचं नाही. यामुळे काय होतं, औषधाला मुळांपर्यंत जायला आणि आपलं काम पूर्ण करायला वेळ मिळतो. आणि हो, फवारा शेजारच्या पिकांवर जाणार नाही ह्याची काळजी घ्यायलाच हवी. आता हे बघा, आपण ज्या उपायांबद्दल बोललो ते प्रत्यक्षात किती प्रभावी आहेत याचं हे एक उदाहरण. ऊस उत्पादक शेतकरी विजय पवार यांचा अनुभव आहे की त्रिशूक वापरल्यावर 7 ते 10 दिवसातच सगळं तण जळून गेलं. यावरून हेच सिद्ध होतं की योग्य औषध आणि योग्य पद्धत वापरली की रिझल्ट नक्कीच मिळतो. ठीक आहे, रासायनिक नियंत्रण गरजेचं आहेच, पण हा एक तात्पुरता उपाय झाला. जर तणांची समस्या कायमची कमी करायची असेल तर फक्त औषधांवर अवलंबून चालणार नाही. आपल्याला एकात्मिक तण व्यवस्थापनाचा विचार करावा लागेल. म्हणजे काय, तर पिकांची फेरपालट करणं, उन्हाळ्यात खोल नांगरट करणं, ह्यासारख्या गोष्टी. हाच खऱ्या अर्थाने एक कायमस्वरूपी उपाय आहे. ह्यावर नक्कीच विचार व्हायला हवा.